गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. सर्व साधक बंधूंना आत्मज्योतींना साष्टांग प्रणाम. आज 4 जुलै. श्री महाराजांचं प्रवचन. देह हा देवाच्या प्राप्ती करता आहे. देह कशासाठी करता आहे? तर देवाच्या प्राप्तीसाठी फक्त आहे. शंकराचार्य म्हणतात, जंतूनाम नरजन्म दुर्लभम. हा नरजन्म जो मिळालेला आहे, मनुष्य जन्म जो मिळालेला आहे, तो अति दुर्लभ आहे. त्याला व्यर्थ वाया घालवू नका. हा देह जो दिलेला आहे परमात्माने, केवळ त्याच्या प्राप्तीसाठी दिले आहे, दुसऱ्या कशासाठीही नाही. विषय भोगण्यासाठी नाही दिलेला आहे, कारण विषयातून दुःखच अपार आपल्या पदरी पडत आहे म्हटल्यावरती केवळ भगवत प्राप्तीसाठी हा देहाचा उपयोग करावा. काय म्हणतात श्री महाराज? आपण सर्वांनी मिळून पाहूया, चिंतन करूया, मनन करूया. मथन शुद्ध नवनीतासारखा शुद्ध ज्ञानाचा बोध आपल्याला श्री महाराज नित्य नैमित्य करत आहे. दैनंदिन प्रवचनातून आपण तो नवनीतासारखा बोध घेऊन आपल्या जीवनात समाधान आणि आनंदाची प्राप्ती करून घेऊया. एकदा असे झाले की एका साधूकडे चोरांनी चोरी केली. ते पळून जात असताना शिष्यांनी पाहिले, तेव्हा चोरांना धरून त्या शिष्यांनी खूप चोप दिला. ते त्यांचे करणे गुरुला समजले. तेव्हा त्या चोरांना आणून गुरुने त्यांच्या अंगाला तेल वगैरे लावून स्नान घातले आणि त्यांना पंचपक्वानांचे भोजन दिले. हे असे काय करता? म्हणून शिष्यांनी गुरूंना विचारले. काय झालं, एकदा एक साधूकडे चोरांनी चोरी केली आणि मग ते पळून जात असताना शिष्यांनी पाहिल्यावरती, अरे आमच्या आश्रमाच्या वस्तू घेऊन जातो म्हणून चांगलं चोपून काढलं. पण गुरुला हे जेव्हा कळलं, गुरु कसा असतो हो? अगदी दयाळ असतो. कारण परमात्माचा साक्षात्कार झालेला, दैवी गुण संपन्न असतो परमात्मा. त्याला त्यांच्यावरती दया आली. काय केलं? त्यांना तेल लावलं, स्नान घातलं, पंचपक्वानांनी भरपूर जेवण दिलं आणि त्यांना पाठवून दिलं. तर शिष्यांनी विचारलं, तुम्ही असं का केलं हो गुरुजी? ते काय करत होते? ते चोरी करून जात होते. तेव्हा गुरुजी काय म्हणाले? तेव्हा त्याने शिष्यांना सांगितले की तुम्ही तरी काय करता? सर्वच जण देवाच्या घरी चोरी करीत आहेत. कारण आपल्याला त्याने हा जो देह दिला, तो देवाची प्राप्ती करून घेण्यासाठी म्हणून दिला. परंतु आपण ते न करता त्याच्यापासून विषय चोरतो आहोत की नाही? म्हणून विषयात आसक्ती न ठेवता आपण मनापासून देवाची भक्ती करावी. देहापासून नाही. देहापासून प्रपंचाचे कर्तव्य करावे आणि मनापासून भगवंताची भक्ती करावी. कारण मनच बंधनाचं कारण आहे. मन एव मनुष्याणाम कारणम बंधमोक्षयो बंधाया विषयसंगो मुक्तिर्निर्विषयम स्मृतम. मन हे दोघांसाठी कारण आहे. बंधनासाठी असेल तर रडगाण आणि गारहाणेच सुरू असतील आपल्याला. आणि मुक्ती मिळाली म्हणजे काय? मनापासून आपण नेहमी आनंदी आणि समाधानी भगवंताच्या ध्यानात राहू. ते म्हणतात, काय तुम्ही काय करतायत? तुम्ही तरी विषयाच्या मागे धावतायत. तुमच्यात आणि त्या चोरात काय फरक आहे? काहीही फरक नाही. आपण सर्वांनी मी भगवंताकरिता आहे असे मनाने समजावे. सर्व ठिकाणी भगवंतच भरलेला आहे अशी मनाची पक्की खात्री झाल्यावर, हे बघा, जोपर्यंत पक्की खात्री होत नाही, भक्ती काही रुजू होणार नाहीये. भक्ती, ज्ञान, वैराग्य हे शब्दांचा खेळ होऊन जाणार फक्त. जोपर्यंत सर्व ठिकाणी भूतदया म्हणतो आपण त्याला, चराचर वस्तूमध्ये परमात्मा भरलेला आहे. आणि म्हणून सर्वांना मी समत्व दृष्टीने बघावं. तेव्हा पक्की खात्री अशी झाली ना, तेव्हा मग द्वैत आपोआप नाहीसे होऊन जी एकाग्रता साधते तीच खरी समाधी होय. काय समाधी म्हणजे? डोळे लावून बसणे समाधी नाही. समाधी म्हणजेच चराचर वस्तूमध्ये तुम्हाला रामच दिसतोय, तुम्हाला कृष्णच दिसतोय, दुसरा कोणी दिसत नाही. म्हणजे काय? तो मुरलीवाला किंवा धनुष्यबाण घेणारा राम नाही. सर्व व्यापकता दिसेल. जिथे तिथे तुम्हाला जर रामच दिसत असेल, तुम्ही कुणाशी भांडणार? निराकार स्वरूप तुम्हाला दिसायला लागेल, सर्वत्र भरलेला आहे तो. मग तुम्ही कुणाशी भांडणार?
कुणाला हाकलून देणार, कुत्रे आले की तुम्ही दगड मारणार नाही, मांजरांना दगड मारणार नाही, भुकेल्या माणसांना तुम्ही स्वतः जाऊन जेवण देणार, पाणी देणार, उन्हात तपून आलेल्या पोस्टमॅनला, कुरिअर बॉयला पाणी विचारणार. ह्या सगळ्या काय आहे? रामाचे गुण आहेत, दैवी गुण आहेत. ते आपल्या अंगी आहेत, पण आपण विसरून गेलेलो आहोत. मग हे जेव्हा भावना द्वैत आपोआप सारून जाणार, तेव्हा तिथे खरी समाधी होणार. संत काय करतात? आपण चुकीची वाट चालत असताना, अरे तू वाट चुकलास अशी जागृती आपल्याला देतात आणि खरा मार्ग दाखवतात. आपण आता कोणत्या रस्त्याने जातोय, पण त्या रस्त्याने आपण वाट चुकून गेलोय, तर वाट सर्व आपल्याला वाट दाखवतात. अरे हा नाही रे बाबा रस्ता, तो रस्त्याने जा तर लवकर तू पोहोचेल. मग संत सुद्धा असेच करतात. येऊन गुरु सद्गुरू काय करतात? आपल्याला सांगतात, अरे अरे रे बाबा, वाट चुकली आहे म्हणजे काय? प्रपंचात तू गटांगळ्या घातोय, सारखं प्रपंचात दुःखाचे हेलकावणे, सारखी तुझी नाव बुडत आहे प्रपंचात, सारखं बुडतोय आणि रडतोय, सारखं बुडणे आणि रडणे. माझ्या प्रपंचात हे कमी आहे तर तो मुलगा पळून गेला, की पैसे कमी आहे तर बाळ नाही आहे, हे नाही आहे. हे जे आपण गटांगळ्या घातोय ह्यालाच आपण वाट चुकलेलं म्हणतोय श्री महाराज. मग ते जागृत करतात, हे आपल्या कर्मानुसार आपल्याला मिळालेले आहे, म्हणून त्याच्यावरती रडगाण न करता सरळ देवाच्या चरणी आपण लागून झालं पाहिजे. मनाने भगवंताचे ध्यान करा. ते सदा सर्वदा समाधी सुख भोगीत असतात आणि नेहमी भगवंताच्या विषयी सांगत असतात. कोणत्याही संतांना पहा, ते काय बोलत असतात? नेहमी देवाबद्दलच बोलत असतात. काही ना काही कृतीबद्दल, अभंगाबद्दल, तर प्रवचनबद्दल चर्चा, नुसतं भगवत चर्चा चालूच असते. कारण नेहमी समाधी सुख म्हणजे सर्वत्र ते भगवंत पाहतात, आनंदात असतात. त्यांचा चेहरा पाहिला की कसा असतो? अगदी टवटवीत असतो. आणि ते आनंद, ते भगवंताचे जे हे असते, कृपा दृष्टी असते, ती त्यांच्या चेहऱ्यावरून प्रकट होत असते. भगवंताच्या लीला पाहणाऱ्यांनाच खरा आनंद मिळतो. आपण एक दाणा शेतात पेरावा आणि त्याबद्दल 1000 दाणे घ्यावे, ही भगवंताची लीला आहे. काय याच्यापेक्षा अजून मोठी लीला काय पाहायची आपल्याला? एक दाणा आपण ज्वारीचा किंवा बाजरीचा टाकलं की त्याच्यातून हजारो दाणे येतात. ही काय कमी मिरॅकलच्या पेक्षा कमी आहे का? हा, निरनिराळे पक्षी, निरनिराळे फूल, निरनिराळा सुगंध, निरनिराळे झाडं, निरनिराळे फळं, निरनिराळ्या फळांचा आस्वाद, सगळं एवढं कसं काय परमात्माने बनवलेलं आहे, याचा आपल्याला कधी विचार पडतो का? लीला नाही तर हे काय आहे? आपण काय लीला म्हणजे चमत्कार केलं, कोणी बुवाने चमत्कार केलं की त्याला लीला म्हणतो. भगवंताच्या ठिकाणी जे जे आहे ते सर्व आपल्या ठिकाणी सुद्धा आहे. जसं मारुतीमध्ये देव अंश होता, तसा तो आपल्यामध्येही आहे. त्याने तो फुलविला, आपण तो झाकून विझवून टाकला. भगवंताच्या पाशी जे जे काय गुण आहे, आपण त्याच्यापासून आलो आहोत, तर आपल्यात सुद्धा ते गुण आहेत. पण काय झालंय? मारुती रायाने ते फुलवलं. मी रामाचा दास आहे. आम्ही काय केलं? ते झाकून टाकलं. मीच करतोय, सगळं मी करतोय, मी करतोय, मी करतोय, या अहंकाराने ते दैवी गुण आपण झाकून टाकलं. मारुतीचे ध्येय डोळ्यासमोर ठेवावे. त्याचे ब्रह्मचर्य, भक्ती, दास्य आणि परोपकार करण्याची तऱ्हा, या गोष्टी आपण शिकाव्यात. मारुती हा चिरंजीव आहे. ज्याची तशी भावना असेल त्याला अजूनही त्याचे दर्शन होईल. मारुतीला सर्व सृष्टी रामरूप दिसली. हेच खरे भक्तीचे फळ आहे. जेव्हा आपल्याला सर्व सृष्टी रामरूप दिसेल, ती खरी आपली भक्ती होय. उपासक देहाला विसरला की उपास्य मूर्तीमध्ये त्याला जिवंतपणा अनुभवाला येऊ लागेल. काय असतं, कधी कधी जेव्हा असे साधक संत सद्गुरू जेव्हा ते आपल्या स्वतःला देहाला परिपूर्ण विसरून जातात, तेव्हा त्या उपास्य मूर्ती ज्याची ती उपासना करतात, आपण म्हणतो त्याच्यात काय प्रकाश दिसत होता, किंवा रामाच्या मूर्तीतून डोळ्यातून पाणी येत होतं, म्हणजे तिथे जिवंतपणा अनुभवाला येईल आपल्याला. माझ्या देवाला हे आवडेल का, अशा भावनेने जगात वागावे. आपण म्हणतो मला कोणी पाहत नाहीये, मी कुणालाही फोन करून काही 4 गोष्टी ऐकवणार, बोलणार, असं चालत नाही. परमात्मा आपल्याला सर्वत्राने पाहतोय. मग माझ्या देवाला हे आवडेल का असं केलं तर?
साक्षात सद्गुरू समोर असले की आपण असं वाईट कुणाबद्दल बोलणार आहोत का? मग ते समोर नाही आहेत असं मनाचा भ्रम आहे आणि आपण स्वैरा भैरा मनाला जसं येतं तसं वागतो, तसं बोलतो. मग ते विचार करावं, माझ्या सद्गुरूंना हे आवडेल का? माझ्या सद्गुरूंना कमीपणा आणायची कोणतीही गोष्ट करायची, बोलायची नाही. हाच सगुणोपासनेचा मुख्य हेतू आहे. माझ्या देवाला आवडेल का? हे सगुणोपासनेचा मुख्य उद्देश आहे. भगवंत दाता आहे, तो माझ्या मागे आहे, तो माझे कल्याण करणारा आहे. ही जाणीव झाली की जे मिळाले ते भगवंताच्या इच्छेने मिळाले, ही भावना होऊन आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मिळेल. समाधान आणि आनंद हीच खरी लक्ष्मी होय. खरी लक्ष्मी म्हणजे काय हो? घर, गाडी, बंगला, पैसा, जुमला, जमीन हे नाही आहे खरी लक्ष्मी. खरी लक्ष्मी म्हणजे आनंद आणि समाधान. त्यात 2 वेळ तुम्ही चतकोर भाकरी खाऊन राहिला, भाकरी चटणी खाऊन राहिलात ना, तरीसुद्धा भगवंताच्या नामात राहिलात की अखंड समाधान आणि आनंद लाभणार. आपली वृत्ती अशी असावी की कुणाला आनंद पाहिजे असेल तर त्याने आपल्याकडे धाव करावी, घ्यावी. इतर संपत्ती कितीही दिली तरी ती पुरत पडत नाही, पण वृत्तीचा आनंद देऊन कधीच संपत नाही. आनंद कसा असतो? ते सद्गुरूंजवळ असतो. आपण गेलो की सर्वांना वाटत असतात आनंद. काय? तुम्ही चमचा घेऊन जा किंवा बादली घेऊन जा की एक ग्लास घेऊन जा की स्वतः तुम्ही बुडून जाऊ द्या त्या आनंदात. त्यांच्याकडे तुम्हाला कितीही दिलं तर संतांजवळ जे आनंद असतं ते कधीही कमी होत नाही. तो आनंद इतका भरून उरतो ते तुम्ही कितीही घ्या त्यांच्याकडून ते देण्यासाठी समर्थ असतात. आणि जी खरी आनंद आहे अशा लोकांकडे आपण गेलो, त्यांच्याकडे सारखा आपला मन धावण्यासाठी तयार असतो. अरे चला त्यांच्याकडे जाऊया, ते काय बोलतात ऐकूया, अरे किती छान बोलतात, आपल्याला कसं वाटतं तिथे, मन शांत होतो. असं जेव्हा वाटतो ते खरे आपले सद्गुरू, संत, सत्पुरुष. आजचे बोधवचन, वृत्तीचे समाधान ही भगवंताच्या कृपेची खूण आहे. जेव्हा आपल्याला समाधान होतोय, आपल्याला आनंद होतोय, तर समजा की भगवंताची कृपा होत आहे, झाली आहे आणि भगवंत आपल्या मागे पुढे उभा आहे. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.